परभणी आणि बीडमध्ये जो अत्याचार झाला, अन्याय झाला, ज्या पद्धतीने सरकारनं त्या ठिकाणी दमनगिरी केली, त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। काय सांगणार सत्ता घेऊन आक्रमक आहे विरोध? आपण पाहिलं की ईव्हीएम मशीन मधून निवडून आलेलं जे सरकार आहे, त्या सरकारने लोकतांत्रिक व्यवस्थेचा खून करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो आपल्याला लक्षात येत असेल। ज्या पद्धतीनं दलितांवर कोम्बिंग ऑपरेशन करून मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला, एका सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं आणि या पद्धतीनं निर्गुण खून करण्याचं काम जो सरकारच्या वतीनं होती आहे, त्याच्या विरोधातला हा आवाज। काल ईव्हीएम, आज बीडचा मुद्दा। ईव्हीएम बरोबरच आहे, यांना हे मशीन मधून निवडून आल्यानंतर लोकांच्या भावनांशी यांचं काही केलं गेलं नाही, अशामध्ये वागतात। बघू शकतो या ठिकाणी परभणीमध्ये आणि बीडमध्ये ज्या पद्धतीने सरकारची दमन, नक्कीच विरोधक जे आहे ते आक्रमक आहे। नाही, जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये योग्य कारवाई झालेली नाही, खरे आरोपी बाजूला त्या ठिकाणी आणि त्यामुळे योग्य कारवाई व्हावी आणि खऱ्या आरोपींना अटक व्हावी अशी आमची अपेक्षा असते। अभिजित वंजारी सर आपल्या सोबत आहे, भाऊ काय सांगणार? विरोधक आक्रमक आहे बीडचा मुद्दा। नाही, महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये राजकीय हत्या 35 खून झालेल्या आहेत, 35 राजकीय खून झालेले आहेत। काल परवा ज्या राज्यामध्ये घटना घडल्या, बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल, हे कुठेतरी लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनला एक मोठं चॅलेंज आहे आणि म्हणून याकरता आमचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे। नक्कीच आपण बघू शकतो विरोधक जे आहे संरक्षण